नमस्ते फ्रेंड्स, आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मामा म्हणतात, अरे चंडप्पा, तुझ्या दारात आलेली माणसं माझी आहेत. ती सौतासाठी काही मागायला आलेली नाहीत आणि अशी वेळ कधी माझ्या भक्तांना आलेली नाही आणि यामुळं बी कधी येणार नाही. ही संधी आहे तुला. नंतरच्याला तू मला हुडकायचाच, मी तुला मिळायचं नाही. नाण्या म्हणतो, सांगितलं नव्हतं त्यासने. काय म्हणलं त्यांनी? तर चंडपाचा सेवक म्हणतो, त्यासनी वेळ लागल, ते पूजा करत बसले आहेत. नाण्या म्हणतो, ठीक आहे, लागू दे वेळ, आम्ही इथेच थांबतो. चंडपाचा सेवक म्हणतो, अरे काय लागू दे, त्यांचं काय सांगता येत नाही कधी होईल ते. चंडपाचा सेवक चंडपाला येऊन सांगतो, बाळूमामाची माणसं खूप वेळ झालं थांबले आहेत. चंडपा म्हणतो, थांबू द्यात की, तुला काय गरज आहे ते? गरज असेल तर थांबत्यात, नाहीतर जात्यात. चंडपाचा सेवक येऊन सांगतो, एक काम करा, तुम्ही घरला जावा, नाहीतर इथं बसा, कवर वाट बघत बसायचं ते. इकडे तळावर मामा विचारतात, काय र, नाण्या आणि रंगा अजून आलेले नाहीत? बापू म्हणतो, मामा तेच काय समजेना, कुठं थांबले आहेत ते, नाहीतर आतापर्यंत या पाहिजे होतं. चंडपाचा सेवक येऊन चंडपाला सांगतो, मालक, ते बाळूमामाची माणसं कवाचे न उभा आहेत आणि तुम्हाला भेटल्याशिवाय ते जाणार नाही म्हणतात. चंडप्पा म्हणतो, त्यांना इथून जा म्हणून सांग, त्यासनी भेटायला आम्हालासनी वेळ नाही. सेवक बाहेरून सांगतो की त्यांना भेटायला वेळ नाही आहे, तुम्ही इथून निघून जावा. तर नाण्या म्हणतो, भेटणार होते ना, आता असं कसं काय बोलताय? आणि काय म्हणायचं याला, आधी थांबाय सांगितलं आणि आता म्हणताय नाही येणार. तसे बोलून रंगावर नाण्या तिथून निघून जातात. इकडे सुमन त्यांच्या ताईला सांगत असते की आपल्या वाड्यावरती मामांची माणसं आली होते, पण ती गेली माघार. अगं पण त्यांना थांबवायचं ना ताई, मला पण आत्ताच समजलं ते कवाच्याने इथं थांबले होते म्हणून. भाऊजीसनी भेटायचं होतं त्यासने. सुमन म्हणते, त्यासने आधी थांबाय सांगितलं, नंतर हाकलून लावून दिलं. भेटायचं नसेल तर सांगायचं ना. हो ताई, मामाची माणसं आपल्या दारी आली म्हणजे मामाच आपल्या दारी आल्यासारखं झालं ना. त्या दोघांनी लई वेळ वाट बघितलं, नंतरच्याला वेळ नाही म्हणून सांगितलं त्यांना. नाण्या आणि रंगा तळ्यावर येतात. बापू म्हणतो, अरे काय रे नाण्या, इतका वेळ असतं का कुठं, कावाच्या आम्ही वाट बघतोय तुमची. नाण्या म्हणतो, अरे काय सांगू आणि काय नाही असं झालंय. बापू म्हणतो, अरे मी सांगितलं होतं, कशाला जाताय त्या चंडाप्पाकडे. दुर्गाप्पा म्हणतो, म्हणजे तुम्ही दादाकडे गेलता होय, भेटला का त्यांना, काय बोलले ते? रंगा म्हणतो, अहो तो चंडाप्पा काय भेटलाच नाही बघा, त्याचीच वाट बघत बसलो आम्ही तिथे. आत्ता येईल नंतर येईल तर तो का आलाच नाही आणि त्याला न भेटताच माघारी यायला लागलं बघा. दुर्गाप्पा म्हणतो, अरे मी आलो तेव्हा तो घरीच होता दादा. बापू म्हणतो, मामा काय म्हणायचं याला, असं तर नसेल की त्याला भेटायचंच नसेल. मामा म्हणतात, अरे काहीतरी काम करत असेल त्यो, कामं असतात ना त्याच्या माघारी, रिकामा असतं होय रे त्यो. आणि भेटला बी असता तर काय सांगितलं असता हे बी ठाव आहे मला चांगलंच. तळावरली माणसं म्हणतात, मामा तो आता भेटायला बी नाही म्हणतोय, तर ह्याला काय समजायचं? तर मामा म्हणतात, काय बी समजू नका, आता जे व्हायचं ते होईल. इकडे चंडाप्पा म्हणतो, गेले का रे माणसं त्या मामाची, सांगितलं होतं म्या, नाग घासल येतील माझ्याकडे म्हणून. होय मालक, तुम्ही बोलला तसंच झालं, पण मामांची एवढी रोज रोज मेंढरं मरतात, पण ते इथून जायचं नावच घेत नाहीत. आता कवा जात्याल कोणास ठाऊक. चंडाप्पा म्हणतो, हेच मला समजणं झालं आहे, म्या एवढं केलं तर मामा इथनं जात का नाही? मालक, मला बी हेच वाटतंय, तुम्ही बी काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या डोक्यात काही ना काहीतरी शेचच असणार. चंडाप्पा म्हणतो, आता त्याची समधी मेंढरं मेल्यावरती जाणार आहे वे ते, त्याचे मेंढराचे तोंड बंद केले तरी बी समजना त्याला. मालक, आता पतूर किती मेंढरं मेले असतील त्यांची? चंडाप्पा म्हणतो, आता ते दुर्गाप्पा आल्यावर कळलंच की एवढी काय घाई लागली आहे. पण मालक, मला एक समजणं झाले, तुम्ही हे सगळं कशापायी करताय? चंडाप्पा म्हणतो, याच्या मागं लय मोठं कारण आहे, समध्यासनी समजाल लवकरच. ते मामा सौताच्या पायानं इथे चालत येते की नाही तुम्ही बघाच तुम्ही आता. इकडे आपण पाहतो, चंडाप्पाची बायको सांगत असते, सुमन तू काल भाऊजींबरोबर तळावर गेले असतेस तर लय बरं झालं असतं. सुमन म्हणते,
ताई माझी बी खूप इच्छा आहे तळ्यावर जायची म्हणून, पण घरात कसं सुरू असतंय हे ठाव आहे ना व. म्या बी असनी खूप सांगून सांगून थकले आहे आता तळ्यावर जायचं आहे म्हणून. माझा जीव जायचा, पण हे काय तळ्यावर जाऊ देणार नाहीत. अहो ताई तुम्ही असं का बोलताय? वेळ आली की जाऊ आपण तळावर. कुणास ठाऊक मामाचं दर्शन घ्यायला माझ्या नशिबात आहे की नाही. तळावरला एक माणूस मामासनं बोलतो, मामा हे कोडी सोडवायचं कसं? मामा म्हणतात, आता आलो तर हाय इथं. एक माणूस समद्या गावाला विटीला धरतो, हे कसं काय खपवून घ्यायचं र? पण मामा तो तंत्रमंत्र करतोय तर समधी घाबरतात ना व. तेच नग हाय, गावच्या समध्यासने यातनं कायमचं मोकळं करायचं आहे मला. शिरपा म्हणतो, मामा आमची काळजी करता करता इथं रोज तुमची मेंढरं मरू लागलीत. गोदा म्हणते, मामा तुम्ही आमच्यासाठी देव आहेसा. हालसेजना बाप्पाने कौल देऊन सुद्धा तुम्ही आमच्या गावात आला आहेसा. आता आम्हीच हात जोडतो, तुम्ही इथून जावा, म्हणजे मेंढरं तरी वाचत्याल. दामू म्हणतो, मामा तुम्ही इथून जावा. त्या चंडापाचं आतापतूर आम्ही सहन केलं आहे, हे महामोरोपण करू, पण तुम्ही जावा इथून. मामा म्हणतात, नाही माझं गुरु आहेत माझ्या मागं मोळे महाराज. त्यांनी मला सांगितलं आहे की मी तुझ्या पाठीशी आहे. इथं आल्यावर माझ्या शक्त्या कमी होणार हे मला ठाव होतं, तरी भी मी इथं आलो. तुम्हासनी असंच वाऱ्यावर सोडून नाही जायचं म्या. बापू म्हणतो, मामा करणार तरी काय आहे? तर मामा म्हणतात, काय तर मार्ग निघालच की. इकडे आपण पाहतो चंडापाची पत्नी म्हणते, भाऊजी अजून आले नाहीत का तळावरनं? कालच्यानं भाऊजी तळावर गेला आहे, घरला आले म्हणजे हे ओरडू नाहीत म्हणजे झालं. सुमन म्हणते, ताई तुम्हासनी एक सांगू का, भाऊजी जरा आतीच करू लागलेत. हिथंच आडलंय समतं, कुणाचंच काय ऐकत नाहीत ते. सुमन म्हणते, पण ताई असं कोण म्हणते का की मामाची किती मेंढरं मेली ती घरला येऊन सांग म्हणून. तळावर आपण पाहतो बापू येऊन मामासनी बोलतो की मामा दुर्गापाला घरी जायचं होतं ना व, तो कालपासून तळ्यावरच आहे. मामा यो दुर्गाप्पा घरी नाही गेला तर अवघडच व्हायचं, तो चंडाप्पा घरीच नाही घ्यायचा याला. मामा म्हणतात, काय रे दुर्गाप्पा घरी जायचं आहे ना तुला? दुर्गाप्पा म्हणतो, होय मामा. मामा म्हणतात, अरे मग जा की, वाट कसली बघतो आहेस? दुर्गाप्पा म्हणतो, पण मामा कसं जाऊ समजणं झालंय मला. दादाला सांगायचं आहे ना व मेंढरं किती मेलीत म्हणून. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.